विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक. मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जितेंद्र आव्हाडांकडनं घोड्यावरती बसून निदर्शनं. फडणवीसांनीही बैलगाडीनं प्रवास करावा, आव्हाडांचा टोला. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका. राज ठाकरेंचा खोचक सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल. उधळपट्टी केली, आता काटकसर करायला सांगतायत. बाळासाहेब थोरातांची टीका. तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? शिरसाट यांचा सवाल. मोदींनी महात्मा गांधीजींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय. बावनकुळेंची प्रतिक्रिया. पेपरफुटीनंतर नीट 2026ची परीक्षा रद्द. एनटीएचा मोठा निर्णय. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश. परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणावरनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन. पेपरफुटीवरील प्रश्नावरती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोलणं टाळलं. पेपरफुटीवरून देशभरात संताप. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत. आरोपी शुभम खैरनारला अटक. आरोपीनं 10 लाखांना पेपर घेऊन 15 लाखाला विकल्याचा प्रकार उघड. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती. सोशल मीडियाच्या गैरवापरावरती आळा बसणार. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन. 3 महिन्यात गृह विभागाला अहवाल देणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. नंदुरबारमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि गोंदियातही उन्हाच्या तीव्र झळा.